अकोल्यात आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने डीएफसी ॲग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेरावा घालण्यात आला। खरीप 2023 व रब्बी 2023-24च्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडे नुकसान झाल्याच्या वैयक्तिक तक्रारी केल्या होत्या, मात्र कंपनीने त्यांना अद्यापही विम्याचे पैसे दिले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। तर काहींना कमी देण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे कंपनीने पंचनामा केला, पण त्याची एक प्रत शेतकऱ्यांना दिली नसल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला। आज या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी डीएफसी ॲग्रो कंपनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडून घेरावा घालण्यात आला होता। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता। शेतकरी संघर्ष समिती अकोलाच्या जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही वारंवार विमा कंपनी कार्यालयाला आणि माहितीचे फॉर्म मागितले होते। जे पंचनामा फॉर्म शेतकऱ्यांचे पंचनामे केलेले होते, त्याचे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे आले नाही आहेत। त्या संदर्भात आज आम्ही इथं डीएफसी ॲग्रो कंपनीच्या कार्यालयाला आलेलो आहोत। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आमचे हक्काचे पैसे जर कंपनी देत नसेल तर आम्ही कंपनीच्या कार्यालयातील सर्व साहित्याचा लिलाव करणार आहोत। याच्यासाठी आम्ही शेतकरी निर्धार करून इथं आलेलो आहोत। जोपर्यंत मागण्या मान्य नाही होतील, आमचे पंचनामा फॉर्म आम्हाला मिळतील नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही।